राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आता तुम्ही बघत आहे पिल्लू आणि मी. हे पिल्लू ना दिवसातून 4 वेळा हागतं. आता होईल 8 महिन्याचं. काय येतं पिल्लू हागून, जर असा दिवस माझा घालवतो. काय करू आता मी. हे जर हागून हागून काय बोलू आता राव. खायला प्यायला वेळ नाही भेटत राव माझा. काय करणार या पिल्लूच. जेवण तर बनवलंच नव्हतं. म्हणलं पहिलं थोडंसं ना अर्जंट काम आहे. अर्जंट म्हणजे जे आपण जर साफसफाई जर नसती केली ना तर मग हे खराब झाले असते. कांदे पण चांगले व्यवस्थित ठेवलेले आहे, तर त्याला पण बुरशी यायला व्हायला लागलं. आता हे तर 2 किलो मागवले. मी बोललं जास्त नका मागू, 2 किलोच मागवा. ते सडून जाणार, खराब होणार, तर काय फायदा मग. ए हागऱ्या गांडीचे पादरे. हे पादरी पण आहे माझ्याजवळ, म्हणून ना पादरी बोललं का माझ्याकडे बघते. हे पादरे. हा तू पादरी आहे. माहिती आहे का आमचं पिल्लू आता 8 महिन्याचा आहे. एवढं बारीक आहे. तर फॅन जर चालू नाही केला ना तर तिला असा दरदर घाम येतो. आणि मला या फॅनच्या हवेने थंडी वाजते. आपण लहान मुलं आहे म्हणून आपण फॅन बंद ठेवतो, म्हणजे बारीक पॉवर करतो. तसं नाही, चांगला पॉवर वाढवायचा आणि तरच पिल्लू राहणार. भोंगळीचा अर्धे दिवस तर भोंगळीच असते. हिला डायपरने रॅशेस व्हायला लागले एवढे की काय बोलू. ते 4 ट्यूब आहे त्याच्यात, त्या सगळ्या संपल्या लावून. पण तिचे काय रॅशेस कमी म्हणजे कमी होतात आणि अजून डायपर रॅशेस अजून व्हायला लागतात. काय बोलावं आता. तिच्यासाठी मी मिशोवरून मागवलं ते काय पन्नी हो, प्रोटेक्टर का काहीतरी बोलतात त्याला. तसं मला वेळेवर काय आठवत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. हे पिल्लूसाठी पाणी भरून घेते बॉटलमध्ये. थोडंसं अर्धी वाटी पाणी बस झालं आम्हाला, जास्त काही नको. यांनी कोथिंबीर मागवलेलं, म्हणजे भाजीपाला ते ब्लिंकिटवरून मागवलेलं. नाही ब्लिंकिटवरून नाही, झोमॅटोवरून मागवलेलं. तर ते मी रात्री तसंच ठेवलेलं याच्यामध्ये, फ्रीजमध्ये. आणि ते स्वच्छ करून ठेवायला पाहिजे होतं, वेळ नव्हता. रात्रीचं उशिरा मागवलेलं. मग काय काम करायची इच्छा होते काय, दिवसभर उठून काम करा, रात्रीचं झोपताना पण एवढं सगळं राब करून झोपा, काय राहो. म्हणून मी ते आता साफ करायला घेतलं. बाकीचे पण आता तर सासूबाई यायचा वेळ झालेला, पिल्लू पण झोपलेलं. म्हणले हे पटापट कामं करून घ्यावे. आणि तेवढ्यात हे कामं एवढं झालं का माझं झालं असतं. थोडी मी निवांत असते. नंतर पिल्लू उठल्यावर घ्यायचं, दूध पाजायचं, पुन्हा काय. तर ते एवढ्यात हे उठून बसलं ना पिल्लू, काय बोलावं. आवाज देतो तर मग पटापट थांबत त्याला 5 मिनिटात हे मी कामं ना करून घेतले. सगळे धुवून घेतले. त्याला घाणेरडी माती बिती लागलेली असणार ना म्हणून. ते सासूबाईचं कसं आहे माहिती आहे का, त्या दूध बीत आहेत काही नाहीत त्या. आणि मलाच खोटं बोलतात. हा नाही मी धुवून ठेवलं, नाही मी हे धुवून वापरलं. किती घाणेरडा माणूस बोलायचा आता. स्वतःची तर कधी चूक ॲक्सेप्ट करणारच नाही. पण मला असं घाणेरडे पण अजिबात नाही आवडत. साफ स्वच्छ करायचं, व्यवस्थित करायचं. आता मिरच्या पण निसून ठेवल्या. निसून म्हणजे त्याच्यात तिचा पाला होता सडलेला, तो साईडला काढला. आणि चांगल्या मिरच्या वगैरे, म्हणजे चांगले 4 दिवस तर राहिल्या पाहिजे ना मिरच्या. दोन्ही प्रकारच्या मिरच्या मागवल्या, एक तिखट आणि एक बिना तिखट. यांना बाजारात जायला नको. जाईल तर बाजारात गंगा जाईल. मी ऑनलाईन करतो ऑर्डर, असं आहे यांचं. माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का ऑनलाईन किती महाग पडतं, किती महाग भेटतात वस्तू. बाजारात गेल्यावर 10-10 रुपयाला. थोडंसं उशिरा जायचं बाजारामध्ये. जर पैसे वाचवायचे असतील तर असं सगळं आपल्याला जुगाड करावं लागतं ना. पण सगळं बाईनेच विचार करायचा, माणसाने करायचा नाही ना. काय करायचं मला तरी. मी लेकरू सांभाळते घरी. काय बोलतात ना, EMI भरा, काय भरायचं ते भरा, काय करायचं ते करा. मी तर आता जास्त टेन्शनच नाही घेत. इथं माझ्या मागे दिवसभर इथं लोडणं असतं, काय बोलतात ते.
भरपूर याला अशी घाण असते माहिती आहे का. पुन्हा मग ते धुतले व्यवस्थित एका कॉटनच्या कपड्यावरनं ती जाळी तशीच ठेवली, म्हणजे ते पाणी निचरलं आणि 2 तासानंतर ना प्लास्टिकच्या डब्यात टाकून ना मग मी फ्रीजमध्ये ठेवले. मग व्यवस्थित 2-4 दिवस तरी जाणार ना. आणि अद्रक तर कसं होतं राव माहिती आहे का, अर्ध जेव्हा मी पाण्यात धुवायला गेले ना अद्रक, ते अर्ध तर तसंच ते गळगळीत असतं ना, म्हणजे सडलेलं ते पाण्यात तसंच धुत होतं. म्हणून मी अद्रकला धुतलं व्यवस्थित आणि असं पसरून ठेवलं कॉटनच्या कपड्यावर. सुकल्यावरती मग यूज करायला होईल. आणि चहा बनवताना अद्रक पाहिजेच. आणि अद्रकची सवय लागली, वेलचीची सवय लागली, ते जर नाही टाकलं ना तर असं वाटतं चहा पिलाच नाही आपण. आणि मी तर दिवसातून 2-3 वेळा तर 3 वेळा तर कमीत कमी मी चहा पितेच. पहिलं मला पिल्लू व्हायच्या अगोदर मला ॲसिडिटी व्हायची काही थोडंसं जरी खाल्लं तरी. आता मला 4 वेळा दिवसातून चहा पिते, ढोसते एवढा गोडच्या गोड, तरी काहीच नाही होत. एवढं खाते तरी मला अजिबात ॲसिडिटी नाही होत. हे बघा मी आता म्हटलं चहा प्यावा, मग पिल्लूला काय केलं, ते बिस्किटच्या पुड्या ज्यांना काडकुड कुडकुड वाजत होता ना ते दिलं, तेव्हा ती बाई गप्प बसली. चला मग मंडळी, आता आपण रजा घेऊ, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात नाही आवडतात नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आता माझं नवीन चॅनल आहे म्हणून. बाय बाय.